बहुचर्चित बातमी वैष्णवी हगवणेची। कारण वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणाला आता एक नवं वळण मिळालेलं आहे। आता फॉरेन्सिक रिपोर्ट वैष्णवीच्या आत्महत्येचं रहस्य उलगडणार आहे। हे रहस्य नेमकं कसं उलगडलं जाऊ शकतं पाहूयात सविस्तर या विशेष रिपोर्टमधून। वैष्णवी आत्महत्या प्रकरणाला नवं वळण। वैष्णवीची हत्या की आत्महत्या? वैष्णवीच्या मृत्यूचं कोड सुटणार? महाराष्ट्राला हादरून टाकणाऱ्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय। ज्या घरातल्या पंखाला तिने गळफास लावून घेतला त्या पंख्यामुळेच आता तिच्या मृत्यूचं खरं कारण समोर येणार आहे। 71 किलोचं वजन पंखा पेलू शकतो का, यावरून आता तपासणी सुरू झाली आहे। तो पंखा आणि वैष्णवीची साडी फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात येणार आहे। हा तपासणी अहवालच ही आत्महत्या होती की हत्या याचं कोडं सोडवेल। पंखा 71 किलो वजन पेलू शकतो का याची तपासणी होणार आहे। निलेश चव्हाणच्या लॅपटॉप आणि मोबाईलचीही तपासणी होणार आहे। लॅपटॉपमध्ये व्हिडिओ क्लिप असण्याची शक्यता आहे। वैष्णवीवर अनन्वित अत्याचार करून जीवे मारल्याचा आरोप याआधीही करण्यात आलाय। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तुम्ही 2 कोटी दिले नाहीत म्हणून तुमच्या मुलीला मारल्याचं वक्तव्य शशांकनं थेट वैष्णवीच्या वडिलांसमोरच केलं होतं। वैष्णवीच्या शरीरावरील जखमा पाहता तिला बेदम मारहाण करून तिची हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे 8 महिन्याच्या बाळाच्या आई असलेल्या वैष्णवीच्या मृत्यूमागचं खरं कारण समोर येईल। वैष्णवीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा वारंवार कसपटे कुटुंबियांकडून केला जातोय। अशात वैष्णवीचं पोस्टमॉर्टम ज्या ससून हॉस्पिटलमध्ये झालंय त्या ससूनचा इतिहासही जगजाहीर आहे। त्यामुळे फॉरेन्सिक अहवालात नेमकं काय समोर येतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।